तब्बल 30 ते 35 भाविकांनी खचाखच भरलेला पिकअप थेट 100 फूट खोल दरीत कोसळला। घाटमाथ्यावरचा नागमोडी रस्ता, त्यात खड्ड्यांची भर, यात हा अपघात झाल्याचं बोललं गेलं। ऐन दिवाळीत घडलेल्या या अपघाताने अख्ख्या नंदुरबार जिल्ह्यात शोककळा पसरली। या अपघातात तब्बल 8 भाविकांनी जागीच दम तोडला, तर 7 ते 8 लोक अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत। ज्या अस्तंबा शिखरावर अश्वत्थामाचा रहिवास असल्याचं बोललं जातं, त्याच शिखरावरून परतताना हा भीषण अपघात झालाय। नेमका चांदसैली घाटात या भाविकांवर काळाने कसा घाला घातला, हा भीषण अपघात कसा घडला तेच या व्हिडिओतून पाहूयात। नंदुरबार जिल्ह्यातल्या चांदशैली घाट तालुक्यातला जो चांदशैली घाट आहे, तिथे अस्तंबा यात्रेवर जे काही यात्रेकरू येत होते त्यांची जी पिकअप वाहन आहे ती पलटी होऊन भीषण अपघात झालेला आहे। आणि ह्या अपघातात जवळपास 8 भक्तांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 20 भक्त हे गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आपण बघू शकता, आपण तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आहोत आणि ह्या ठिकाणी सगळ्या जखमींना आणलं जात आहे आणि ज्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलवण्यात येत आहे। अत्यंत मोठा आणि भीषण अपघात असल्याने मोठी धावपळ बघायला मिळत आहे। त्यामुळे हे सर्व भक्त अस्तंबा यात्रा ही अश्वत्थामाची यात्रा आहे तिथून परतत होते आणि तिथून परतत असताना गाडीचा ब्रेक फेल झाल्याने, पिकअपचा ब्रेक फेल झाल्याने त्यातील अनेकांनी उड्या मारल्या आणि पिकअप पलटी होऊन हा मोठा भीषण अपघात झाल्याचा प्रत्यक्षदर्शी त्यांचं म्हणणं आहे। पिकअप मध्ये 30 ते 35 जण होते। हा चांदशैली घाट जो आहे हा पूर्णतः नादुरुस्त आहे, खराब आहे आणि अशा घाटातून प्रवास करत असताना जीव घेणा प्रवास हा खरं तर भक्तांचा ठरलेला आहे आणि त्याचा खामियाजा हा खरं तर भक्तांना भोगावा लागलेला आहे। तळोदा रुग्णालयात जी परिस्थिती आहे ती आता अत्यंत गंभीर आहे। जखमींना हलवण्याची प्रक्रिया सगळीकडे सुरू आहे, मात्र या अपघातानंतरून आणखीन मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या परिस्थितीवरती प्रशासन देखील आता नजर ठेवून आहे। निलेश पवार, लोकमत, नंदुरबार।